नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्ती धोके व्यवस्थापन आणि त्यावर मार्गदर्शन करायला इथे उपस्थित आहेत अग्निशमन विभागाचे अधिकारी पृथ्वी प्रताप सर. माझ्या कवितेने आता मंडळींचं स्वागत करणार आहोत. सर चालेल ना? येस प्लीज. हा, तर मी ऐकवते कविता विषयाला धरून आहे. पहा, आपत्ती येते, आपत्ती येते न सांगता येते. काय येते कशी येते, काय येते कशी येते, आपण तिला बोलावतो का? ये ए ये ना, ए दारात का उभी अगं ये, असं आपण तिला बोलावतो का आपत्तीला? नाही ना, नाही. मग कशी येते ही आपत्ती, कशी येते आपत्ती, का करते शानपत्ती? केलाय का कधी विचार? विचार करा, विचार करा. नाहीतर कविता करा, माझ्यासारखी कविता करा. जबरदस्त. केस अंगावर उभा राहिला माहिती आहे. काय साला काव्य आहे ना मॅडम. मी काय म्हणतो, तुम्ही ह्यांच्यापासून ना थोड्या लांब बसा. का म्हणजे तुमच्यात ना एक आग आहे. हे अग्निशमन वाले आहेत ना, तुम्हाला कधी पण विझवतील. मोरे तुम्ही थांबा. मोरे मला कळत नाही काय चाललंय. कार्यक्रम सुरू आहे ना. आणि मॅडम काय म्हणजे ही कविता होती? हो सर, मुक्त छंद. नाही, फक्त छंद आहे म्हणून कविता करताय तुम्ही. मुक्त फक्त आशय, बाकी काय नाही. कुठेही चाललंय तो. एक लक्षात घ्या, आपल्याला काही सुचलं म्हणून वाटेल ते लिहून काढायचं आणि आव आणून बोलायचं म्हणजे कविता नसते. त्यामुळे तुम्ही कविता करू नका. मी काल रात्रभर जागून केली आहे सरी कविता. पण कवितेचे डोळे सुचतायत ना, असं कवितेचे डोळे सुचतायत. तुम्ही काय करा, रात्रीची तुम्हाला एखादी कविता आलीच ना, पटकन उशीखाली दाबून मारून टाका आणि उशीवर डोकं ठेवून झोपा. हरकत. तर आपण मूळ विषयाकडे येऊया मित्रांनो. वा, म्हणजे आज गंमत आहे बघा. अजून विषयाला सुरुवात नाही झाली तोपर्यंत प्रेक्षकांना प्रश्न पडलेत म्हणजे चर्चा रंगणार. पहा ना सर, पहा. विचारा सर. सर. हा सर. उदबत्ती खोके व्यवस्थापनाचा मला एक प्रश्न पडलेला आहे. एक गल्लत झालेली आहे. आपत्ती धोके व्यवस्थापनाचा विषय आहे. मी येतो तुमच्याकडे, मी येतो. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे आपत्ती धोके व्यवस्थापन. बरोबर आहे. मुळात मला सांगा, आपत्ती म्हणजे काय? बोला, सांगा. नाही माहित. क्या बात आहे सर. पाहिलं का, याला म्हणतात सर प्रामाणिकपणा. त्यांना नाही माहिती आपल्या प्रेक्षकांना आपत्ती म्हणजे काय ते म्हणाले. नाही माहित. मला कळतंय, पण जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही मला आवाज देऊ नका ना. मी सांगतो. तर आपत्ती म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपत्ती म्हणजे संकट. आणि कठीण भाषेत नाही, जर मी सोप्या भाषेत सांगतोच आहे तर मग कठीण भाषेत कशाला ऐकायचंय? नाही, कठीण भाषेत पण आपल्याला कळलं पाहिजे. नाही, सांगतो. अरे हरकत नाही, मी सविस्तर सांगतो. आपत्ती म्हणजे काय, तर संकट म्हणजे मुळात असं एखादं संकट जे कुठलीही पूर्वसूचना न देता येतं त्याला आपण म्हणतो आपत्ती. कळते? डेंजर. अगदीच आपत्ती डेंजर असते. नाही, आपत्ती ही लय डेंजर आहे. नाही, एक दिवस काय झालं, मी असा काठीला गजरा बांधला आणि पायपावर चढून वरच्या मालेवर परवीन राहते ना तिच्या खिडकीतनं टाकत होतो. तेवढ्यात काय झालं, तिच्या नवऱ्यानं मला बघितला. बर, काय आपत्ती आली माझ्यावर माहिती आहे? आपत्ती बार सारखा मला त्यांना आपटला. तुमचं नाव काय म्हणालात? मी कातील मोरे. मोरे. मुळात ही आपत्ती नाही, मस्ती आहे. मग गरजच नाही ना की आपण कुठल्या तरी वेगळ्या बाईच्या घरात असं खिडकीतनं गजरा वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही तर काय. आणि मग गजरा माळायचाच असेल तर मग एखादी लग्न न झालेली मुलगी बघायची आणि मग गजरा माळायचा ना. यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय ठरतं? डायरेक्ट काय चाललंय, काय कार्यक्रम काय?
नॅशनल टेलिव्हिजनवरती एक चर्चासत्र सुरू आहे, त्यात तुम्ही खुलेआम फ्लर्टिंग करताय आणि त्याच्यावरती तुम्ही चुकीचं हुश्य असं रिॲक्ट करताय. ईश्वरसला पाहिजे ना तो शब्द. आणि गजरे माळून घ्यायला एवढे केस आहेत तुमच्या डोक्यावर, गजरा मोठा आहे ना त्याच्यापेक्षा. मित्रांनो, विषयावर येऊया. लक्षात घ्या, आपत्ती धोके व्यवस्थापन. आता आपत्ती म्हणजे काय? लक्षात घ्या, आपत्तीचे 2 प्रकार असतात. एक असते मानव निर्मित आपत्ती आणि एक असते नैसर्गिक आपत्ती. हो हो, त्यांना कळलं. तर नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेक प्रकार असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल भूकंप आला, आग लागणे. भरती ओटी ऐकलंय का कधी? लो टाईड, हाय टाईड ऐकलंय का कधी? नाही, मी फुल टाईड ऐकलं. ऐका ना प्लीज सर, प्लीज तुम्ही थांबा ना सर, मी काहीतरी महत्वाचं सांगतोय ना. हा, जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा पाण्याची पातळी वाढते, जेव्हा ओहोटी येते तेव्हा पाण्याची पातळी कमी होते. पण भरतीत काय होतं तर पाणी वाढतं, त्यामुळे ते शहरात गावात शिरतं, त्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते की नाही. महापूर येऊ शकतो. हे मुद्दा हा आहे माझा. महापूर आल्यावर काय करायचं तर बाबा जीवनावश्यक वस्तू घेऊन उंच ठिकाणी जाऊन बसायचं. मी काय म्हणतोय, आमच्या गावात समुद्र पण नाही, नदी पण नाही. मी वर कधी जाऊन बसायचं? चांगला प्रश्न आहे सर, चांगलं. काय उत्तर द्याल सर? हौसन वाटतं ना, आपण कधीतरी वर जाऊन बसलं पाहिजे बाबा. दुपारच आपलं उन्हात तानाचं काय. पण मी जर वर जाऊन बसलो, तुम्हाला काय आपत्ती विपत्ती नाही यायची ना? मग मला काहीच आपत्ती नाही. मुळात हा प्रश्नच नसला पाहिजे की बाबा तुमच्या घरी नाही येत ना, हे नदी नाहीये, समुद्र नाहीये, पूर येत नाही, मग का वरती जाऊन बसायचंय तुम्हाला? नका बसू वरती जाऊन. आपलं असं हे बस म्हणजे काय, हे म्हणजे काय, कशाला कराल तुम्ही मारायला? असं नाही, नका ना. मला हे करतायत, मला असं ट्रिगर करतायत ते उगाच वेगळं काहीतरी मुद्दाम करतायत. काय मुद्दाम करतायत? नाही सर, आमचे नेहमीचे प्रेक्षक. ऐका ना, मला नाही सांगायचं महापुराबद्दल. आपण नको, ह्या आपत्तीबद्दल नको बोलूया. महापूर आला की तुम्ही तुमचं मरा. मी आता नाही वाचवत नाही. तुम्हाला जर आपत्ती व्यवस्थापनच कळत नसेल तर तुम्ही मरा. मी एक तुम्हाला वेगळा आपत्तीबद्दल सांगतो. आग लागणं तरी तुम्हाला माहिती आहे. जेव्हा आग लागते तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल? विचारा. वाचवा वाचवा ओरडायचं. आग लागल्यानंतर लोकांची त्रेधा तिरपीट उडते. कळत नाही, लोक पॅनिक होतात, अँक्शियस होतात. आगीत होरपळून मरणाऱ्यांपेक्षा त्या धुरात जीव गुदमरून मरणारे, हार्ट अटॅकने मरणारे जास्त असतात. लोकांना सुचत नाही तेव्हा काय करायचं? घसा कोरडा पडतो, तोंड सुकतं. अशात लोक वाचवा वाचवा असं का ओरडतील? शक्यच नाहीये ना. नाही, ए हसू नका, मारेन. सॉरी, मला चिडायचं नाहीये, पण असं नका काहीतरी बोलू. लक्षात घ्या, एक सोपा उपाय आहे, तो मी तुम्हाला सांगतो. हे वाचवा वाचवा असं नाही ओरडायचं. तर एक ओला टॉवेल आपल्या तोंडाला गुंडाळायचा, पण डोळ्यांना नाही. म्हणजे दिसायला पण हवं ना आपण कुठे जाणार आहोत, कुठे पळणार आहोत. तोंडाला गुंडाळायचा आणि आगीतनं बाहेर येऊन मोकळ्या जागी जाऊन उभं राहायचं. नाही नाही, मी असं एकदा केलं होतं, पण लोकांनी लय मला मारला माहितीये. लय मारला. लोक का मारतात तुम्हाला? काय झालं, मी आंघोळी करीत होतो. बर. तेवढ्यात काय झालं, बाहेर ना जलण्याचा मला वास आला. बर. मी तो टावेल असा कमरेला गुंडाळला आणि बाहेर आलो तर बघतो तर काय, तव्यावर बांगडा असा जलत होता आणि तो अचानक पेटला. बर. मग तो मी टावेल सोडला आणि तोंडाला बांधला आणि गॅलरीत येऊन उभा राहिलो. मला एवढा मारला. मला सांगा, हे माझी काय चूक होती? काय चुकलं मला? चूक नाही. बरोबर आहे. महत्वाचं काहीतरी सांगतोय ना. आग लागल्यावर काय करायचं? मार खाण्याच्या गोष्टी सांगताय उगाच काहीतरी. एक मुळात लक्षात घ्या, जेव्हा आग लागते त्याच्यानंतर ती आग कशामुळे लागली याचं सुद्धा निदान करायचं. आणि मग एक गप्पे मारीन हे काय मध्ये हे कसं चिडू नये. पण अर्थ काय याचा मला सांग. मी बोलता बोलता हे करण्यात याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? बरोबर. मी मारेन याला. सर मला मी जेन्युइनली काहीतरी एक सांगायला आलेलो आहे. लक्षात घ्या, जेव्हा आग लागते तेव्हा ती आग कशामुळे लागलेली आहे बाबा? शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे का? जर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल तर पाण्याने ती विझवायची नाही, रेती किंवा माती टाकायची. पण वेगळ्या कुठल्या कारणाने आग लागली असेल तर पाणी टाकायचं. हे कळलेलं आहे तुम्हाला? ओके, जाऊया पुढे.
सर हातभट्टी व्यवस्थापनाचं तुम्ही सांगणार होता त्याचं निघा चला निघा माझ्या स्टुडिओत बाहेर. सर मला बोलवत आमचे- नाही, तुम्ही ढक्कन हे, प्रेक्षक आहेत सर, असं नका वागू सर, ते हे होतील ना. शब्द जवळ आहे. आपत्तीने हातभट्टी जवळ तरी आहे का मला सांगा. नाही. गरज काय या माणसाने मध्ये बोलायची. त्यांना पडला असेल सर प्रश्न. अरे पण गरज काय तुम्ही बोलायची. खरं तर मी तसं बोलतच नाही सगळं आठवलं तरच बोलतो. मुद्दा वेगळा आहे माझा. विषय काय चाललाय मला सांगा. विषय काय जरी असलं तर मला आठवायला तर पाहिजे. हे बरोबर बरोबर. बसून मला ते बसूच देत नाही शांतपणे. वेगळ्या विषयावरती येऊया आपण. आग आणि हे महापूर वगैरे मरू द्या, आपण वेगळ्या विषयाकडे येऊया. नैसर्गिक आपत्ती, भूकंप येतो हे तर सगळ्यांना माहिती आहे. हो भूकंप येतो. भूकंप आल्यानंतर आपण काय करायचं सांगतो. एकदम सोपा उपाय आहे. ते म्हणजे भूकंप आल्यानंतर टेबल असतो की नाही घरात, त्या टेबल खाली जाऊन लपायचं. दाराची एक चौकट असते, त्या चौकटी खाली जाऊन उभं राहायचं. नाही नाही साहेब, मी एकदा केलं होतं पण मला लोकांनी खूप मारला माहिती आहे. का मारला तुम्हाला लोकांनी मोरे. काय झालं, मी आंघोळी करीत हे होतो. नका सांगू मला. प्रत्येक वेळी आपत्ती येते तेव्हा आंघोळी का करत असता तुम्ही. का तुम्ही आंघोळी करता म्हणून आपत्ती येते. करायला नका बोलू तुम्ही मध्ये. सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. भूकंप आला टेबला खाली लपा, दगड पडू द्या, तुम्ही वाचा. याच्या खाली उभे राहा चौकटी समोर. मरू नका, फक्त वाचा. होय फणी विकणार आहे ट्रेन मधला. फणी विकणार आहे. इधर आओ, 2 रुपये का 2 फणी विकणार आहे. सॉरी सर. पृथ्वी प्रताप सर सर एक्सक्यूज मी वगैरे म्हणा ना. हा ऐका की मी काय म्हणतोय, समजा जर माझ्या घरी भूकंप आला हा. मग मी तुमच्या घरी आलं चालतंय का. एक मिनिट. तुमच्या घरी भूकंप आलाय तर तुम्ही माझ्या घरी काय याल. टेबल नाही ना माझ्या घरी. अरे मग टेबल घ्या. एवढूसाठी टेबल घ्यायचा विकतल्या का आता. नाही नाही एवढूशासाठी नाही. टेबलाचे अनेक उपयोग आहेत. म्हणजे तुम्ही टेबलावर जेवायला बसू हा. शकता. नाही आम्ही कसं म्हणजे गावाकडची माणसं मांडी घालून आपलं खाली बसतो ना जेवायला. मग खाली बसा जेवायला. मग टेबल कसा मग आणायचा. अरे नाही नाही म्हणजे टेबल घ्या तुम्ही. टेबला खाली तुम्ही हे करा ना लपा. मग तुमच्या घरी येतो की मग टेबला खाली मग लपा. नाही पण भूकंप तुमच्या घरी आलेला आहे ना. मग कसं करायचं मग. नको करू मग. नको करू चल. हे करायला मला हे करतात, मला ट्रिगर करतायत. नाही मला बस चिडून नका. चष्मा द्या खिशात नका ठेव. चिडून नका. मला वाटलं मला बसा बसा. तुम्ही कोणी विचारू नका प्रश्न. एकदम कोणी काही बोलू नका. शांत बसा. तुम्ही ओ दादा तुम्ही विचारा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही शांत आहात मग. हा तुम्ही विचार. आपत्ती आपत्ती. अर्थ काय याचा. आपत्ती आपत्तीचा अर्थ काय. हे नेहमीच आहे माझं. मी पहिल्या स्किट पासून हे शोधलंय ते करतो मी. शोधलंय म्हणून कुठेही कराल. प्रश्न काय तो विचारा ना. नाही प्रश्न काय नाही. अरे मग उभे कशाला राहिला मी बोलल्यावर. प्रश्न नाही कारण लेखक विसरला माझं कॅरेक्टर लिहायला. मी नव्हतो या स्किटमध्ये. मला असं वाटलं की ते आपण शोधलं पहिल्या स्किटला हे वाला तर ते कुठेतरी वापरलं पण पाहिजे ना. थोडं मी माझा माझा ए गोस्वामी सरांना जाऊन सांग. चल गोस्वामी सरांना जाऊन सांग. मला कशाला सांगतोय मरायला. ए गप रे गप. सॉरी आय एम रिअली सॉरी. मला ते होतं एकदम अचानक. सर पुढच्या विषयावर. पुढच्या विषयावर मोठ्या मोठ्या आपत्त्या सोडा तुम्ही. छोट्या छोट्या आपत्त्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. छोटे छोटे आपत्ती ज्या येतात म्हणजे आता समजा शॉक माहिती आहे तुम्हाला. शॉक विजेचा धक्का ऐकलाय. आमच्याकडे विजेच धक्का नाही. विजेचा वडापाव आहे आमच्याकडे फेमस. अरे नाही काय वडापाव ह्याच्या आईला खाऊन बघायला का नाही. मला काय सांगतो. चोरा बिरा टाकून मग. अरे खाली आहे आपला पप्पूचा वडापाव जाम भारी. चांगला न पिवली पिवली अशी चटणी देतो. मला एकदम भारी वाटतं. मी काय म्हणतो ऐका ना. हे कोणाकोणाला वडापाव खायचा आहे. पण अत्यंत महत्वाचं मला कोल्ड्रिंक पण पाहिजे. अरे तुला 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 हवंय का. मिरची वडापाव. आणि तुला जे मला पण एक वडापाव. मला एक खायला आणि एक 3 पार्सल. मी काय पण मी काय म्हणतो आपण इथं मागवणार तो थंड होणार.
तिथं जाऊन जर खाल्लेला ना वडापाव तर गरम तरी मिळेल खायला. तुम्हाला काय वाटतं? अरे पण गरम गरम देतो तो मला- म्हणजे. अरे गरम वडा आहे ना, ऐका. गरम वडा कसा तिथं तो डायरेक्ट आपल्याला तळून देईल कणे. चला वडापाव. मला पण सांगा. अरे वडापाव काय taste आहे, ऐका, अरे सर, अरे सर तुम्ही सांगितलंच नाही. तुम्हाला किती सांगू सर वडापाव? 2 चालतील सर? भजी पाव पण चांगला मिळतो सर. 2 नको मला हा 10 सांगा.